राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळ अन्नपदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा सपाटा लावलाय. मात्र त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं नागपूरकरांच्या भावना दुखावल्याचं अनेक जण आपलं मत व्यक्त करतायत. नेमकं काय घडलं बघूयात हा विशेष वृत्तांत. असं कोणचाच पार्ट कुणाच्या प्रकृती बिघडल्या जेवल्यानंतर असं कधीच नाही झालेलं आहे. दॅट इज कॉल्ड ना जंक फूड नाही, हे नॉनव्हेज आहे. ऐसा कोई आई डोंट थिंक सो की हेल्थ इफेक्ट होता है. आता 10 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त होत आलं मी खातोय सावजी आणि मला नाही आवडत त्यांनी असं म्हणजे असं काही होत असेल, असं झालं असं आजपर्यंत हॉस्पिटल फुल झाले असते. असं मी कधी बघितलं नाही आहे की कोणाला असं सावजी खाल्लं कोणी बिमार पडलेलं आहे. असं काही असतं तर मागील 6 वर्षापासून कुठला तरी अनुभव आम्हाला आलेला असता, पण असं काही आजपर्यंत तरी 6 वर्षामध्ये झालं आहे. आता ज्या प्रमाणात पेव फुटला आहे सावजी, जो उठतो तो सावजी, पण त्या सावजीमध्ये आणि ओरिजिनल सावजीमध्ये फरक आहे. तुकाराम मुंढेंनी दुखावल्या नागपूरकरांच्या भावना. सावजी खाणाऱ्या दर्दी खवय्यांची तुकाराम मुंढेंवर नाराजी. तुकाराम मुंढेंना सावजी जेवणाची ॲलर्जी. तुकाराम मुंढेंचं ते वक्तव्य आणि वादाची चिन्ह. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं आणि भावना दुखावल्या त्या नागपूरच्या दर्दी खवय्यांच्या. नागपूर म्हटलं की सावजी आणि सावजी म्हटलं की नागपूर हे जणू समीकरणच आहे. त्यातच मी सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेन असं वक्तव्य तुकाराम मुंढेंनी केल्यानंतर आता नागपूरकरांच्या भावना दुखावल्या आहेत. नेमकं तुकाराम मुंढे काय म्हणाले ते पाहूयात. की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. मात्र तुकाराम मुंढेंनी केलेला हा दावा मात्र नागपूरच्या सावजी खवय्यांनी खोडून काढलाय. हे जे जेवण माझ्या ताटात आहे हे जंक फूड आहे का? हे पारंपरिक आपल्या महाराष्ट्रीयनचं जेवण आहे. जे घरी जेवण करतो आपण काय, हिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं तुकाराम मुंढेला वाटते त्यांनी संशोधन करून टेस्टिंग करायला पाहिजे. असं कोणचाच पार्ट कुणाच्या प्रकृती बिघडल्या जेवल्यानंतर असं कधीच नाही झालेलं आहे. दॅट इज कॉल्ड ना जंक फूड नाही, हे नॉनव्हेज आहे. ऐसा कोई आई डोंट थिंक सो कि हेल्थ इफेक्ट होता है. इट्स जस्ट लाइक कि आप लोग को काफ़ी मतलब एक हम टेस्ट बर्ड सर्च करते हैं राइट, तो वो टेस्ट बर्ड सर्च करने के लिए काफ़ी अच्छा लगता है यहाँ पे. आय डोंट नो त्यांनी तसं काय बोललं, पण आम्ही खातो. आता 10 वर्ष झाले असं काही झालेलं नाही की आम्ही आजारी पडलो किंवा आमचं पोट दुखले किंवा काय झालं. आता 10 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त होत आलं मी खातोय सावजी आणि मला नाही आवडत त्यांनी असं म्हणजे असं काही होत असेल, असं झालं असं आजपर्यंत हॉस्पिटल फुल झाले असते. सो आय फील बेटर. सावजी आहे, व्यवस्थित आहे. मसाले पण असं नाही का खूप जास्त प्रमाणात आहे अँड इट इज फील बेटर आणि चव पण छान आहे. सावजी मसाल्यामुळे ती चव आहे. ॲक्च्युली तसं म्हटलं तर मी तुकाराम मुंढे सरांचा खूप मोठा वर्क फॅन आहे. म्हणजे त्यांचा ज्यांनी पण जितका वर्क केलेला एकदम जेन्युइन वर्क आहे त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. पण मला काय वाटतं की प्रत्येकाचा एक ओपिनियन असतो, पण असं मी कधी बघितलं नाही आहे की कोणाला असं सावजी खाल्लं कोणी बिमार पडलेलं आहे. मग ते बनावटीवर असेल कोणाच्या, की कोणी वेगळेच मसाले वापरते, कोणी एक्सपायर माल वापरते, कोणी काय ना काय वापरते. पण मला तर असं वाटत नाही की खरंच म्हणजे की 1 महिना कोणी बिमार पडेल सावजी वगैरे खाऊन. तर मी तर मागील 6 वर्षापासून इथे जेवायला येतो, प्युअर व्हेज जेवतो आणि आतापर्यंत तर असा मला कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही आहे. इवन दो मी 6 वर्षाचा अनुभव हे सांगतो की इथे फार हायजीन मेंटेन करतात आणि असं काही असतं तर मागील 6 वर्षापासून कुठला तरी अनुभव आम्हाला आलेला असता, पण असं काही आजपर्यंत तरी 6 वर्षामध्ये झाले. आता नागपूरचा सावजी हा एक तिखट किंवा झणझणीत पदार्थच नव्हे तर ती एक खाद्य संस्कृती असून त्याला एक भला मोठा सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा आहे.
नागपूर हा एकेकाळी मध्य प्रदेशचा भाग. ब्रिटिश काळात दिवंगत जमशेदजी टाटा यांनी नागपुरात कापड गिरणीची स्थापना केली होती. त्यावेळी सूतगिरणी सुरू होताच मध्य प्रदेशातील विणकाम करणारे कारागीर पोटा पाण्याकरता नागपुरात आले आणि इथे स्थायिक झाले. मात्र येताना त्यांनी सोबत आणली ती हक्काची आणि जिव्हाळ्याची खाद्य संस्कृती. याच खाद्य संस्कृतीनं पुढे जाऊन सावजीचं स्वरूप घेतलं आणि आजही अनेकांच्या जिभेवर रेंगाळणारी चव म्हणून त्याची ख्याती आहे. बरं, नागपूरच्या प्रसिद्ध सावजी हॉटेल चालकांचं यावर काय मत आहे पाहूयात. ये सब मसालों का खेल है. अभी तक के हमारे यहाँ पे तो किसी ने कंप्लेंट नहीं किया. अगर कोई कंप्लेंट करे भी, ऐसा एक भी कस्टमर नहीं है कि जिसने बोला हो नहीं अनहेल्दी है. देखिए कैसा जो बचपने से खाते आए हैं उनके लिए तो यही हेल्दी है कि नहीं. आज जैसे मैं है बचपने से मटन खा रहा हूँ तो आई लाइक मटन. उनको तकलीफ होती है, मतलब जिनको कभी नहीं गया जिनके इसमें उनको थोड़ा सा प्रॉब्लम हो सकता है. लेकिन हमारे सावजी में आज तक के एक भी कस्टमर ने बोला नहीं कि आपका खाने के बाद में, आपके यहाँ पे खाने के बाद में ऐसा कभी हुआ है. कभी आज तक के नहीं हुआ है. आता सावजीच्या या मुद्द्यावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची भावना काय पाहूयात. तुकाराम मुंढे यांचं जे विधान आहे तर ते तसं बरोबर आहे की अति प्रमाणात काहीही खाल्लं तर ते बाधू शकतं. मग तेल असो, तिखट असो, सगळंच असो. त्यांचं म्हणण्याचा थोडंसं मला असं वाटतं की विपर्यास झालेला आहे की ज्या वाईट पद्धतीने तुम्ही लोक जेवण बनवता त्या वाईट पद्धतीने जर जेवण बनवलं आणि ते आम्ही खाल्लं तर त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. शेवटी कसं असतं, प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. कोणाला काय भावतं, कोणाला नाही भावत. आणि सावजी म्हटलं तर एक आपलं कल्चर आहे तसं म्हटलं तर. पण ते ओरिजिनल सावजी जर तुम्ही खाल्लं, 16-17 प्रकारचे मसाले असतात, निगुतीने बनवण्याचा प्रकार असतो, त्याला एक परंपरा आहे, एक सिस्टीम आहे. त्या हिशोबाने जर तुम्ही बनवलं, पातळ रस्सा असतो तो, तर तो बाधत नाही. पण आत्ता ज्या प्रमाणात पेव फुटला आहे सावजी, जो उठतो तो सावजी, पण त्या सावजीमध्ये आणि ओरिजिनल सावजीमध्ये फरक आहे. नाही, सावजी तसं जर ऑथेंटिकली बनवलं तर अपायकारक नाही आहे. मी तेच म्हणतो परत की ज्या पद्धतीने आजकाल कोणी उठतो आणि सावजी सुरू करतो आणि मग जे बनवण्याची पद्धत त्याची चुकीची आहे, ती पद्धत अपायकारक आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावल्यानं नागरिकांच्या मनात घर करत आहे. मात्र नुकतंच त्यांनी केलेल्या सावजीबाबत वक्तव्यानंतर नागपूरकर काहीसे दुखावल्याचं बोललं जात आहे. एक मात्र खरं की त्यांच्या या वक्तव्यानंतर नागपूरची सावजी गल्ली ते दिल्ली प्रसिद्धीच्या झोकात आली आहे आणि या सावजीला प्रसिद्धीचा एक नवा तडका मिळाला आहे. कॅमेरा पर्सन अतुल गवईसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.